पूरग्रस्त पुनर्वसापासून वंचित, शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. महाड तालुक्यातील वरदान ठरणाऱ्या काल जलविद्युत प्रकल्पाचे धरणाचे काम 80% पूर्ण झाले असले तरी या परिसरातून विस्थापित होणाऱ्या ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेले अनेक वर्ष भिजत पडला आहे. दुसरीकडे धरणाचे काम देखील शासनाच्या दुर्लक्षाने रखडलेले आहे. महाड तालुक्यातील रायगड खोऱ्यात जवळपास 15 वर्षापूर्वी काल जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू झाले. या प्रकल्पामुळे वीज निर्मितीबरोबरच शेती, पर्यटन व्यवसायांना चालना मिळणार आहे. महाड रायगड मार्गावरील गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. सुमारे 9 गावांमध्ये बारमाही शेती करता येणार आहे, परंतु सरकारच्या दुर्लक्षामुळे हे काम अक्षरशः रखडलेले आहे. तर प्रकल्पग्रस्त सांदोशी, बावले आणि निजामपूर या 3 गावां पाण्याखाली जाणार आहेत. मात्र पुनर्वसन न झाल्याने गावकरी याच गावामध्ये राहत आहेत. मात्र गाव बुडणार असल्याने शासन या गावात कोणताही विकास कामे करत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्या सामोरे जावे लागत आहे. घरांपोटी 84 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निवाडा करण्यात आला होता. मात्र ही रक्कम कमी करून 30 कोटी रुपयापर्यंत आणण्यात आली. प्रकल्पाची किंमत 100 कोटीवरून 800 कोटीवर असताना निवाड्याची रायगड. पुढे होणाऱ्या धरणासाठी आपला कशा पद्धतीचा हे सहकार्य राहील? आज आमच्या इथं जवळजवळ 14 वर्ष झालं धरणाचं काम चालू आहे. अद्यापपर्यंत धरण जवळजवळ 80% पूर्ण झालेलं आहे, की पण पुनर्वसन हे एकदम शून्य झालेलं आहे. ज्या माणगाव तालुक्यामध्ये आमचं पुनर्वसन होणार होतं नानोरे ठिकाणी, या नानोरेच्या ठिकाणी पण शासनाच्या जागेवरती शासनाच्या सातबाऱ्यावरती आमचं नाव आलेलं आहे की ह्याला पुनर्वसन करून देण्यात यावं 374 लोकांना, पण त्याने अद्यापपर्यंत कोणतेही तिथं कारवाई केलेली नाही आहे. तशाच पद्धतीची त्यांनी गोंडाळ्या येथे पण 4ची नोटीस काढली होती पुनर्वसनासाठी, पण 6ची नोटीस त्यांनी काढलेलीच नाही आहे. त्यानंतर असं आम्हाला सांगितलं गेलं शासनाने की ते गावाचे म्हणजे ग्रामपंचायतीतून आम्हाला परवानगी मिळत नाही आहे, त्याने हरकती घेतलेल्या आहेत, त्यामुळे तुमचं गोंडाळ्या येथे पण पुनर्वसन होऊ शकत नाही. त्या पद्धतीनंतर त्याने जसं आम्हाला सांदोशी येथील आढाव येथे पुनर्वसनासाठी जागा केली होती, त्या आढावाच्या ठिकाणी जेव्हा त्यांनी जागा दिली, तिथं बुलडोजर चालवले, सगळं काय केलं, पण नंतर ती जे काही बिल्डिंग बांधल्या गेल्या, ती शाळा बांधली गेली, पण आत्ता जर सध्या बघायला गेलं तर तिथं कोणत्याही पद्धतीचं पुनर्वसनाचं काही काम झालेलं नाही आहे. अशा पद्धतीचं पूर्ण शून्य काम शासनाकडून झालेलं आहे पुनर्वसनाचं. आणि ज्या ते पण बोल की 15 वर्ष धरणाचं काम चालू आहे. ते पण बोल की 15 वर्ष धरणाचं काम चालू आहे. हा मुळातच एक इल्लीगल प्रोसेसनी चालू झालेला आहे. याची अधिसूचना निघायच्या आधीच इकडच्या शेतकऱ्यांची जमीन घेतलेली आहे. घराच्या निवाड्यामध्ये पण यांनी फसवणूक केलेली आहे.
1200, 700, 750 आणि 450 अशा प्रकारचा जो निवाडा केला आहे त्याच्यामुळे फार मोठा अन्याय या शेतकऱ्यांवरती झालेला आहे. घरांच्या बाबतीत बघायला गेलं तर घरांची किंमतही फार कमी केली होती. ज्या वेळेला तो आमचा निवाडा आयुक्तांकडे गेला तोही फेटाळण्यात आला, कारण इकडचे कलेक्टर आहेत त्यांनी त्या निवाड्यातल्या त्रुटी भरून काढल्या नाहीत आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा ह्या शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे. ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही जोरदार आंदोलन येणाऱ्या पुढील काळामध्ये करणार आहोत आणि इकडे जर धरण चालू होत असेल तर ते चालू करून देणार नाही, अशा प्रकारची ग्वाही ही सर्व शेतकऱ्यांची प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून मी अध्यक्ष म्हणून देतो. आणि ह्यापुढे हे काम होऊन देणार नाही जोपर्यंत आमचं पुनर्वसन, घराचा निवाडा आणि शेतीची बरोबर किंमत ही आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे धरणाचं काम होऊन देणार नाही. धन्यवाद. झालं आता झालं नाही ना, मीटिंग चालू आहे, आमचं काम झालं काय. औरंगाबाद ना दोन्ही पण. यासारख्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा.